श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 4 महिन्यानंतर श्री हरी विष्णू झोपेतून उठणार आहेत. म्हणजे देव उठुनी त्या दिवसाला बोलतात देव उठुनी एकादशी. आणि सोबतच तुलसी विवाह. तर या दिवशी जर तुम्ही हे 2 उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्याकडे पैशाची कमतरता राहणार नाही. तर नक्की करून बघा हे जे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. असं म्हणतात की 4 महिन्यानंतर विष्णू भगवान ज्या दिवशी झोपेतून जागे होतात त्या दिवसाला देव उठणे एकादशी असं म्हणतात. या दिवशी जर आपण कोणताही संकल्प केला आणि कोणतीही प्रार्थना केली तर ती डायरेक्ट विष्णू लोकामध्ये जाते आणि ती तथास्तु असं बोललं जातं. तसा विष्णू भगवान तथास्तु बोलतात. तर आजच्या दिवशी आपल्याला आपल्या जे काही कर्म असतील चुकीचे असतील किंवा आपल्याला वाटत असेल आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत तर मनापासून माफी मागायची आहे आणि ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या भगवान विष्णू यांच्याजवळ बोलून दाखवायच्या आहेत. त्या कशा पद्धतीने बोलायच्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काय करायचं याच्यासाठी ते सुद्धा सांगणार आहे. व्रतसुद्धा करू शकतात, पण जे व्रत करणार नाही त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. असं नाही आहे की व्रत केलं तरच उपाय करायचा आहे. उपाय तुम्ही कोणीही करू शकता. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय नक्की करा. या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू देवांना कोणताही पिवळा लाडू किंवा पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला जर मिठाई नसेल तुम्हाला उपलब्ध किंवा अवेलेबल नसेल मिळत नसेल तर तुम्ही खडीसाखर आणि त्याच्यासोबत थोडंसं केसर टाकून त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य विष्णुदेवांना दाखवायचा आहे. आजच्या दिवशी तुम्हाला एक पाण्याचा ग्लास तयार करायचा आहे, पाणी तयार करायचं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाईल. एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल थोडंसं टाकायचं आहे आणि थोडासा कापूर वाटून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि या ग्लासावरती हात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलत बोलत ते पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याच्यासोबतच ते पाणी शिंपडल्यानंतर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जी काही नकारात्मकता आहे ती कायमस्वरूपी निघून जाईल. तुमच्या घरामध्ये शुद्ध वातावरण होईल. जसं आपण होम हवन केल्यानंतर होतं तसं वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. हे पाणी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे तुम्ही दुसरा अजून काही बिझनेस करत असाल या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे पाणी शिंपडू शकता. त्यासोबतच आजच्या दिवशी आपल्याला स्वतःचं सुद्धा शुद्धीकरण करायचं आहे. जेव्हा आपण सकाळी अंघोळ करणार आहोत त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कापूर कुटून टाकायचा आहे किंवा जर कापराचं जेल तुमच्याकडे असेल, पाणी असेल तर त्याचे 2 थेंब पाण्याचे 2 थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलत बोलत त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे. आता पुढे तुम्हाला मी जे 2 उपाय सांगणार आहेत ते लक्ष देऊन ऐका आणि ते उपाय नक्की करा. तर पहिल्या उपायामध्ये आपल्याला तयार करायचं आहे एक गोल्डन मॅनिफेस्टेशन कॉईन. त्यासाठी तुम्ही कोणतंही एक कॉईन घेऊ शकता. मग ते 1 रुपयाचं असू दे किंवा 5 रुपयाचं असू दे. ते कॉईन घ्यायचं आहे आणि त्या कॉईनला तुम्ही काय करायचं आहे हळद ओली करून हळदीचा त्याला टिळा लावायचा आहे. दोन्ही साईडला लावा, एका साईडला लावा. हळदीचा त्याला टिळा लावल्यानंतर दोन्ही हातामध्ये ते कॉईन होल्ड करायचं आहे म्हणजे दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे आणि मगाशी जो मी मंत्र तुम्हाला सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 1-2 मिनटं तुम्हाला बोलायचा आहे. त्यानंतर तो मंत्र बोलून झाल्यानंतर ओम श्रीम क्लीम कृष्णाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्हाला 1-2 मिनटं बोलायचं आहे आणि त्यानंतर ते नाणं जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती असेल तर विष्णूच्या मूर्तीजवळ समोरसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल तर कोणत्याही देवाच्या समोर ते कॉईन ठेवायचं आहे. हे नाणं तुम्हाला 24 तास ॲज इट इज तसंच ठेवायचं आहे, तिथेच ठेवायचं आहे 24 तासपर्यंत. 24 तासानंतर हे नाणं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. पुढच्या एकादशीपर्यंत, महिन्याला एकादशी येत असते, 1 महिन्यापर्यंत हे नाणं तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, हे नाणं जेव्हा तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवाल तेव्हा विष्णुदेवाला प्रार्थना करायची. जे तुमचं कोणती इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. जसं तुम्ही आजच्या दिवशी जागे झालात तसं माझं नशीब बदलू द्या किंवा माझं नशीबसुद्धा जागृत होऊ द्या असं विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे आणि जी तुमची इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. त्यानंतर नमस्कार करून मग हे नाणं तुम्हाला उचलून आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हे नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं.
हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी कधीही करू शकता. जसं की मी तुम्हाला बोलले, देवउठणी एकादशी म्हणजे श्री भगवान विष्णू झोपेतून जागृत होतात तो आजचा दिवस. त्यासोबतच आहे तुलसी विवाह. तर आजच्या दिवशी तुम्हाला दुसरा जो उपाय सांगणार आहे, तो सुद्धा खूप प्रभावी आहे. हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा. ऐकायला खूप सोपे वाटणारे उपाय आहेत, पण या उपायांनी तुमचे कोणतीही इच्छा आहे ती लवकरात लवकर मॅनिफेस्टो होईल. दुसरा उपाय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कोणतंही तेल घालायचं आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल. फक्त मोहरीचं तेल सोडून म्हणजे राईचं तेल सोडून तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. तुपाचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे. हे दोन्हीही उपाय तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता. दिवसभरामध्ये कधी करू शकता. संध्याकाळी 3 सांजेलासुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता. तो दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे आणि तुळशीजवळ जर तुमच्या दरवाजामध्ये तुळस नसेल किंवा तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल, तर तुम्ही हा दिवा मंदिरामध्ये सुद्धा लावू शकता. फक्त तुळशी मातेचं आणि विष्णुदेवांचं स्मरण करून तुम्हाला हा दिवा लावल्यानंतर तिथे दिव्यासमोर बोलायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा जो मी मंत्र पहिला सांगितला तो एकदा तुम्हाला बोलवायचा आहे. एकदा म्हणजे 1 मिनिटं किंवा 11 वेळा 21 वेळा असं तुम्ही बोलू शकता. त्यानंतर ओम तुलसे नमः हा सुद्धा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. 1-2 मिनिटंसुद्धा तुम्ही बोलू शकता. हे 2 मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत, की माझी ही इच्छा पूर्ण पूर्ण करा किंवा तुमच्या जे पैशाबद्दल काही अडचणी असेल, कोणतीही इच्छा तुम्ही बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला हे एक वाक्य बोलायचं आहे, की जसे विष्णू भगवान आजच्या दिवशी जागृत झालेले आहे, तशी माझी सफलता, नशीब, माझं भाग्य जागृत झालेलं आहे आणि ही इच्छा माझी विष्णुदेवांनी पूर्ण केलेली आहे किंवा ही तेवढी इच्छा माझी विष्णुदेवांना प्रार्थना करायची आहे, की माझी ही इच्छा पूर्ण करा. माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या. तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या आणि तो दिवा तसाच जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जळू द्या. त्यानंतर तो दिवा तुम्ही वापरूही शकता. दुसऱ्या दिवशी विझल्यानंतर तो तुम्ही यूज करू शकता. मेटलचा असेल तर तो तर तुम्ही यूज करणारच, पण मातीचा असेल तो सुद्धा तुम्ही पुन्हा यूज करू शकता. तर आजचे हे उपाय खूप छोटे वाटतात किंवा ऐकायलासुद्धा खूप साधे वाटतात, पण हे उपाय तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. या विश्वासाने नक्की हे उपाय करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच छोट्याशा उपायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.